नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण EPFO विषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता EPFOच्या कर्मचाऱ्यांची पेन्शन आता 6,500 नी वाढणार. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पाहू शकता मित्रांनो, EPFO कर्मचारीची पेन्शन 6,500 नी वाढणार. काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता. EPFO पेन्शनधारकासाठी महत्त्वाची अपडेट आहे. EPFO सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे सरकारने या ठिकाणी सांगितलेले आहे. तसेच EPFO पेन्शनधारकासाठी महत्त्वाचे अपडेट. बेसिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 होणार. केंद्र सरकारने नक्की काय सांगितलं आहे हे आपण पाहूया. EPFO कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता PF खातेधारकांना मिळणारी पेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सरकार बेसिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 रुपये करण्याच्या तयारीत आहे, असं सांगण्यात येत होते. आता यावर सरकारने आपले मत मांडलेले आहे. तसेच पुढे पाहू शकता की EPFO कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. दरम्यान यावर सरकारने आपले मत मांडलेले आहे. राज्यसभेत श्रम मंत्रालयाने सांगितले की सध्याची बेसिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आहे. कोणताही निर्णय घेताना पेन्शन फंडची आर्थिक स्थिरता या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच संसदेत काय झालं तर या ठिकाणी संसदेत राज्यसभा सदस्य डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विचारले की सध्या महाराष्ट्रात EPS 95 पेन्शनधारकांना बेसिक पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 करण्याची मागणी केली जात आहे. सध्याच्या महागाईच्या काळात ही पेन्शन खूप कमी आहे. त्यामुळे किमान पेन्शन सुधारण्यासाठी सरकारकडे काही वेळापत्रक आहे का, असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री सुश्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले की कर्मचारी पेन्शन योजना 1995 ही एक सामाजिक सुरक्षा देणारी योजना आहे. हा निधी 2 स्रोतांपासून तयार केला जातो. यामध्ये नियोक्त्याचे वेतन 8.33% असते. केंद्र सरकार दर महिन्याला 15,000 रुपयांच्या वेतनावर 1.16% असे योगदान देते. EPS पेन्शनधारकांना दर महिन्याला 1,000 रुपये दिले जाते. तसेच EPS 95 अंतर्गत पेन्शन निधीचे वार्षिक मूल्यांकन करणे ही अनिवार्य आहे. या मूल्यांकनाचा उद्देश उत्पन्नाची भविष्यातील पेन्शन पेमेंट खर्चाशी तुलना करून सध्याच्या निधीचे मूल्यांकन करणे आहे. तर मित्रांनो, EPFO विषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता यामध्ये कर्मचाऱ्यांना आता 6,500 ची ही पेन्शन वाढणार. तर मित्रांनो, EPFO विषयी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.